हाय फ्रेंड्स, तर बघा हे फ्रॉक जे आहे त्याचा आपण शॉर्टला व्हिडिओ बघितलेलाच आहे। तर आता ते कसे तयार केलं तर ते तुम्हाला मी सांगते थोडक्यामध्ये। तर बघा ड्रेस पीस मधलं उरलेलं कापड होतं आणि ते तुकडे तुकडे होते। तर त्यापासून आपण कसं सुंदर फ्रॉक तयार केला आहे ते तुम्हाला मी दाखवते। तर बघा असे दोन आडवे पट्टे होते उरलेले, दोन पट्ट्या होत्या आडव्या उरलेल्या। तर हे बघा इथे मध्ये जोड मारून घेतलेला आहे। अशा दोन पट्टे होते, एक 7-8 इंचाचे असे पट्टे होते। तर ते मध्ये जॉईंट करून घेतलेला आहे। हा बघा साध्या पद्धतीने जॉईंट करून घेतलेला आहे डबल शिलाई मारून। त्यानंतर खालच्या साइडनी फोल्ड मारून घेतलेला आहे। हे बघा जो तळघेराची साइड असते त्या साइडनी डबल फोल्ड मारून घेतलेला आहे। त्यामुळे आपला घेरासाठी 13 इंच इतका कापड तयार झालेला आहे। त्यानंतर हा जो वरचा भाग आहे ते 4 पीस आपल्याकडे होते, 11 इंच उंचीचे आणि 7 इंच रुंदीचे। तर ते 4 तुकडे पासून आपण हा वरचा बॉडीचा भाग तयार केलेला आहे। पाठीमागच्या साइडला तर आपल्याला कट बाजूच लागतात, त्यामुळे ते 2 पीस आपल्याला पाठीमागच्या साइडला उपयोगी आलेले आहेत। खाच बटन पट्टी तयार करून आणि पुढच्या साइडला बघा आपल्याला घडीची साइड लागते किंवा जॉईंट पीस लागतो। आणि इथे बघा आपण मध्ये जोड देऊन मी जॉईंट करून घेतलेला आहे। हे बघा अगोदर जॉईंट करून घेतलेला आहे आणि हे काटाचे साइड असल्यामुळे एक सिंगल फोल्डच मारलेला आहे। हे बघा आणि बाहेरून या पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे। ही समोसा जी लेस येते ते आपण डबल करून लावलेली आहे। त्यानंतर मुंडा हिराच्या साइडनी गोट मारून घेतलेला आहे आणि गळ्याच्या साइडनी सुद्धा गोट मारलेला आहे गळ्याला सुद्धा। हे पायजमा पीस मधलं उरलेलं कापड होतं थोडंसं, त्याच्यामध्ये आपण गोट मारून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या साइडला बेल्ट तयार केलेला आहे। त्याच ड्रेस मधल्या पायजमा पीसचं कापड असल्यामुळे ते त्याला मॅच होऊन गेलेलं आहे। हे बघा इथे खास बटन पट्टी केलेली आहे, इथे मी बटन करून घेणार आहे अशा पद्धतीने। हे बघा हे बेल्ट सुद्धा छान झालेले आहेत तयार। तर अशा पद्धतीने सुंदर फ्रॉक तयार झालेला आहे 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी। कापड सुद्धा बघा कसं मऊ आहे आणि कॉटन मध्ये आहे आणि थोडंसं जाड सुद्धा आहे, त्यामुळे अस्तरचीही गरज नाही। आणि अशी फ्रॉक लहान मुलं आवडीने घालतात, टोचत नाहीत काही नाही त्याच्यामुळे। तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा। आणि हे आता माझ्याकडे लहान मुलगी आहे त्यामुळे ते मला यूज होतं, पण तुमच्याकडे जर लहान मुलं नसतील आणि तुम्ही स्टिचिंगचं काम करत असाल तर या प्रकारे फ्रॉक तयार करून तुम्ही विकूही शकता। त्यामुळे आपल्याला 200-250 रुपये सहज मिळून जातील। तर फायनल लुक बघा फ्रॉकचा। आणि आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।